2020 पासून आपल्याकडे फार मोठं एक प्रकारचं आव्हान आपल्या सगळ्या शिक्षकांच्या समोर आहे की विद्यार्थी घडवण्याचं जे आव्हान आहे ते आव्हान म्हणजे फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर वेगवेगळ्या कलांच्या क्षेत्रामध्ये हे आव्हान जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. कारण एक चांगला नागरिक घडवणं किंवा एक चांगला कुशल कारागीर घडवणं किंवा एक चांगला कुशल गायक घडवणं याच्यासाठी यांनी हे सगळे घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी गुरुच कारणीभूत असतो आणि त्या गुरूंचा जर योग्य सन्मान त्या ठिकाणी झाला तर नक्कीच त्या गुरूंना खूप जास्त प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारचे नागरिक या त्या त्या क्षेत्रामध्ये घडतील. खरं तर NEP 2020 मध्ये जे शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही बघाल तर आत्ता अशी गरज भासते की आम्हाला कारण करुणा मॅडममध्ये आहेत तर आमच्या शाळांमधून आम्हाला जर काही कलेचे शिक्षक हवेत म्हणजे नृत्य प्रशिक्षक हवेत किंवा नाटक प्रशिक्षक हवेत किंवा संगीत क्षेत्रातले सुद्धा जर शिक्षक हवेत तर आम्हाला खूप खटाटोप करावे लागतात. म्हणजे एक किंवा दोनच शिक्षक एका शाळेला मिळत आहेत म्हणजे कलेचा ड्रॉइंगचे शिक्षक हवे तर आपल्याकडे खूप कमी शिक्षक आहेत किंवा जर माझ्यासारख्या जर एखाद्या शिक्षकाला वाटलं की माझ्या शाळेमध्ये सगळ्या कलांचे शिक्षक हवे तर सरकार आम्हाला ते पोचवू शकत नाही. इतकी कमी शिक्षकांची आता भासते. त्यामुळे आपल्या गोव्यामध्ये भरपूर हे तंत्रज्ञान देणारे किंवा हे वेगवेगळे स्किल शिकवणाऱ्या संस्था आहेत आणि खूप अनास्था आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कला शिकण्यासाठी. आणि शाळांमधून विद्यार्थी जे जातात ते सगळे स्वप्न हेच घेऊन जात असतात की कोणीतरी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, पण कोणतरी कलाकार बनावं, कोणीतरी कुशल कारागीर बनावं अशा प्रकारचं कोणी स्वप्न बघत नाही. नतीजा काय होतोय की शिक्षकांमध्ये आता शिक्षकांची कमी भासतीये. जे शिक्षक अशा प्रकारचे काही कलागुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करतील अशी एक अपेक्षा ठेवून की विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिक अभ्यास म्हणजे अभ्यासच नाही करायचा तर त्याच्याबरोबर काही कलागुण शिकायचे आणि त्याच्यासाठी सुद्धा अंक वगैरे किंवा त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची पद्धती ह्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. पण हे एक दुःख मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे बिलबदल संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करते की वेगवेगळे स्किल शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांनी इथे सन्मानित केलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण पुढे जाऊन मुलांना कळेल की विद्यार्थ्यांना कळेल